आयुष्यात प्रत्येकाला यशस्वी व्हायचं असतं. त्या यशासाठी मेहनत करण्याची प्रत्येकाची तयारी असते. त्या दिशेने प्रत्येकाची वाटचाल चालू असते. पण यशाच्या शिखरापर्यंत काही लोक पोचतात आणि काही लोक लायकी असून देखील, मेहनत करून देखील तिथपर्यंत पोचू शकत नाहीत. मग अशा लोकांना लगेच फेल्युअरचा टॅग लावायचा का? आणि यशाच्या शिखरावरच असणाऱ्या लोकांना फक्त सक्सेसफुल म्हणून त्यांना रोल मॉडेल किंवा हिरो बनवायचं का? जशी सक्सेसफुल माणसाची स्टोरी असते तशी मला वाटतं तिथपर्यंत न पोचणाऱ्या माणसांची सुद्धा काहीतरी स्टोरी असते. पण आपली आणि समाजाची मानसिकताच अशी असते की फक्त शिखरावरचा एक माणूस यशस्वी आणि मग त्यासाठी मेहनत केलेले, तिथे डिझर्व कॅटेगरीतले सगळे लोक अयशस्वी, अशी विभागणी करून आपण रिकामे होतो. कधीतरी नाण्याची दुसरी बाजूसुद्धा तपासून पाहायला पाहिजे. कितीतरी अनसीन हिरोज, रोल मॉडेल्स आपल्याला तिथे सुद्धा सापडतील आणि त्यांच्याकडून कदाचित जास्त शिकायला मिळेल.